आय एम प्रोफेसर एल.बी. गायकवाड. मी प्राध्यापक एल.बी. गायकवाड बोलतोय. मी आज आपल्याला इंग्रजी कवितेवर व्हिडिओ देतोय. कवितेचं नाव आहे द नेम ऑफ द पोएम इज दाऊ आर्ट इंडीड जस्ट लॉर्ड बाय जी.एम. हॉपकिन्स. म्हणजे ही कविता जी.एम. हॉपकिन्सने लिहिलेली आहे. मीन्स धिस पोएम हॅज बीन रिटन बाय जी.एम. हॉपकिन्स. लक्षात घ्या, रिमेंबर, जी.एम. हॉपकिन्स हा एक धार्मिक कवी होता. म्हणजे जी.एम. हॉपकिन्स वॉज द रिलिजियस पोएट. आणि आपल्या चर्चमध्ये भगवंताची तो भक्ती करत असे. ही वॉज द डिव्होटी ऑफ गॉड अँड ही वर्शिप्ड हिज गॉड देअर इन द church. But in this situation, this poet was not getting the progress, and that's why this became very troublesome to his mind, to his psyche. आणि ही गोष्ट त्याला आवडली नाही आणि त्यामुळे तो खूप नाराज झाला. म्हणजे he became very much unhappy, disappointed, and he wrote this poem. What is the name of the poem? कवितेचं नाव काय आहे? Thou art indeed just Lord. बघा या इकडे, Thou art indeed just Lord. म्हणजे thou म्हणजे you, art म्हणजे आहेस, indeed म्हणजे खरोखर, just Lord म्हणजे तू खरोखर परमेश्वर आहेस. म्हणजे या ठिकाणी जी.एम. हॉपकिन्सने जी.एम. हॉपकिन्स नावाच्या कवीने ईश्वराची स्तुती केलेली आहे आणि ईश्वराला म्हटलंय की खरोखर तू एक सुंदर असा लॉर्ड आहेस, एक सुंदर असा मास्टर आहेस, तू सुंदर असा मेकर आहे. मीन्स द गॉड इज द मेकर, मास्टर, अँड ही इज द लास्ट ऑथॉरिटी ऑफ दिस वर्ल्ड अकॉर्डिंग to G.M. Hopkins. If I contend with thee, if जर I means me, contend म्हणजे quarrel करतोय, युद्ध करतोय, with thee म्हणजे with you, म्हणजे तुझ्या बरोबर जर मी युद्ध करतोय, तुझ्या बरोबर जर मी भानगड करतोय, म्हणजे if I am quarreling with you, if I quarrel with you, if I go against यू, जर मी तुझ्या विरोधात जातोय तर काय होईल? आणि मी जातोय म्हणजे मी तुझ्या विरोधात गेलोय का? बघ आता तू. बट सर, परंतु सर म्हणजे या ठिकाणी ईश्वराला त्याने सर म्हटलेलं आहे की सर, यू आर माय सर, तुम्ही माझे सर आहात. यू आर माय टीचर, यू आर माय मेकर, यू आर माय एव्हरीथिंग. मीन्स द गॉड इज एव्हरीथिंग टू जी.एम. हॉपकिन्स, फॉर जी.एम. हॉपकिन्स. आणि म्हणून त्या परमेश्वराला त्यांनी सर म्हटलेलं आहे. बट सर, परंतु महाशय, सो व्हॉट आय प्लीड इज जस्ट, सो व्हॉट, देअरफॉर, म्हणून आय प्लीड, मी विनंती करत आहे, आय एम रिक्वेस्टिंग यू, आय एम प्लीडिंग यू, आय एम मेकिंग यू द रिक्वेस्ट इज जस्ट, म्हणजे ही योग्य आहे, न्याय आहे. म्हणजे कवी म्हणतो की मी केलेली ही माझी विनंती परमेश्वरा तुम्हाला ऐकावी लागेल. म्हणजे यू हॅव टू लिसन टू माय रिक्वेस्ट बिकॉज माय रिक्वेस्ट इज व्हेरी जस्ट, माय रिक्वेस्ट इज व्हेरी जस्टिफाईंग. फारच न्याय आहे, जस्टिसवर आधारित आहे. माय रिक्वेस्ट इज बेस्ट ऑन द जस्टिस. आणि म्हणून तुम्हाला ती माझी विनंती ऐकावी लागेल. आणि म्हणून तो या ठिकाणी असं आपल्याला सांगताना दिसतोय. परमेश्वराच्या विरुद्ध तो गेलेला आहे, परमेश्वराच्या विरुद्ध गेलेला आहे. म्हणजे द पोएट हॅज गॉन अगेन्स्ट गॉड बिकॉज द गॉड हॅज नॉट गिव्हन टू दिस पोएट व्हॉट ही वॉन्टेड. म्हणजे त्याला जे हवं होतं ते ह्या ईश्वराने न दिल्यामुळे हा कवी ईश्वराच्या विरोधात गेलेला आहे. का गेलेला आहे बघा. वाय डू सिनर्स वेज प्रॉस्पर. म्हणजे वाय म्हणजे का, डू सिनर्स वेज प्रॉस्पर म्हणजे पाप्यांचे मार्ग हे का विकसित होत आहेत.
पापी लोक हे का विकसित होत आहे, हे दिवसेंदिवस वर का जात आहेत, यांची प्रगती का जास्त होत आहे. म्हणजे या पापी लोकांची प्रगती खूप अशी होत आहे. म्हणजे द सिनर्स आर डेव्हलपिंग टू मच. द सिनर्स आर डेव्हलपिंग टू मच मीन्स द सिनर्स आर गोइंग too much are going into the prosperity too much, and that's why this is the problem before the poet, because the poet is in the church, always he is at the foot of the God Christ, and he is doing the worship of that God. तो देवाची इतकी सुंदर भक्ती करतोय, देवाच्या तो अगदी चरणाशी आहे, तरी त्याची प्रगती नाही. आणि पापी लोक खूप मोठी प्रगती करतायत. द सिनर्स आर मेकिंग प्रोग्रेस, अँड दॅट्स वाय दिस थिंग इज नॉट जस्ट. इट इज नॉट बेस्ड ऑन जस्टिस, अँड दॅट्स वाय दिस पोएट इज व्हेरी अगेन्स्ट दिस गॉड. अँड व्हाय मस्ट डिसअपॉइंटमेंट? व्हाय मीन्स का मस्ट डिसअपॉइंटमेंट्स? माझ्या जीवनामध्ये ह्या डिसअपॉइंटमेंट्स का आलेल्या आहेत? माझ्या जीवनामध्ये ही अप्रगती, ही अविकसित अवस्था, माझ्या जीवनामध्ये ही नाराजी, हे दुःख, हे मेलंकली का आलेली आहे? व्हाय इज देअर द मेलंकली इन माय लाईफ? हा एक क्वेश्चन, ही एक तक्रार हा जी.एम. हॉपकिन्स आपल्या परमेश्वराकडे करतोय, आपल्या ईश्वराकडे करतोय, आपल्या वडिलांकडे करतोय. कारण गॉड इज द फादर ऑफ मॅन. या माणसाला ह्या देवाने निर्माण केलेलं आहे. दिस गॉड हॅज क्रिएटेड, हॅज गिव्हन ए बर्थ टू दिस मॅन, अँड दॅट्स वाय पोएट म्हणतो की माझं मागणं मी माझ्या ईश्वराला मागणार. मीन्स आय विल डिमांड माय एव्हरीथिंग टू माय गॉड. आणि म्हणून तो परमेश्वराला या ठिकाणी विनंती करताना आपल्याला दिसतोय. ऑल आय एंड्युअर एंड, म्हणजे ऑल आय एंड्युअर मीन्स प्रयत्न करणे. कवी खूप प्रयत्न करतोय, पण कवीचे ते प्रयत्न संपून जात आहेत. त्या प्रयत्नांना कुठल्याही प्रकारची मदत होत नाही आहे. तो इतकं करतोय परंतु पुढे जात नाहीये, त्याचा विकास होत नाहीये. त्याला दिवस वाईटच येत आहेत, संकट येत आहेत, त्याच्या जीवनामध्ये दुःख येत आहेत. हा एक महत्वाचा मुद्दा कवीने या ठिकाणी पकडलेला आहे. बघा पुढे, वर्ट दाऊ माय एनिमी. वर्ट आहेस का? आताच वेअर, वर्ट म्हणजे वेअर, दाऊ म्हणजे तू, माय एनिमी माझा शत्रू. तू माझा शत्रू आहे का? खरोखर तू माझा शत्रू आहे. कारण रिअली यू आर माय एनिमी. कारण बिकॉज आय एम वर्किंग देअर इन द टेम्पल, आय एम द worshipper of yours, but you are not developing my character. You are not developing my life, and that's why he understands that this God is his enemy. हा परमेश्वर त्याचा शत्रू आहे. ओ दाऊ माय फ्रेंड, ओ अरे दाऊ यू माय फ्रेंड, माझा मित्र. पण तू माझा मित्र आहेस, तू माझा शत्रू कसा होऊ शकतो? यू कॅनॉट बी माय एनिमी. तू माझा शत्रू होऊ शकत नाही, कारण रात्रंदिवस मी तुझं चिंतन करत असतो. डे अँड नाईट द पोएट इज मेडिटेटिंग द गॉड, मेडिटेटिंग हिज नेम, प्रोनाउन्सिंग हिज नेम. तर अशा परिस्थितीमध्ये हा परमेश्वर त्या कवीचा शत्रू कसा होऊ शकतो? हा परमेश्वर, दिस गॉड इज द फ्रेंड ऑफ द पोएट. आणि म्हणून कवी त्याला मित्र म्हणतोय, कारण कवीला माहिती आहे की देवाशिवाय आपण कुठे जाऊ शकत नाही. म्हणजे द पोएट कॅनॉट गो एनीव्हेअर विदाउट दिस गॉड, बिकॉज त्याची तक्रार फक्त गॉडच सोडवणार आहे, माणूस हा सोडवणार नाही. माणसाची तक्रार माणूस सोडत नाही. म्हणजे मॅन्स कंप्लेन इज नॉट सॉल्व बाय मॅन. हे कवीला चांगल्या प्रकारे माहिती आहे. आणि म्हणून कवी म्हणतो की हाऊ उडस्ट दाऊ वर्स. हाऊ कसा, उडस्ट म्हणजे आताच उड, दाऊ तू, वर्स म्हणजे कसा तू माझ्या बाबतीत वाईटात वाईट होत चाललेला आहे. म्हणजे कवी असं म्हणतोय, द पोएट इज टेलिंग दॅट
हा परमेश्वर दिवसेंदिवस कवीच्या विरोधात जातोय, कवीचं वाईट पाहतोय, कवीचं खूप वाईट होत आहे. म्हणजे एव्हरीथिंग इज हॅपनिंग व्हेरी बॅड इन द लाईफ ऑफ द पोएट. अँड दॅट्स वाय द पोएट सेज हाऊ वुड दाऊ वर्स, म्हणजे तू माझ्या बाबतीत असा वर्स म्हणजे असा वाईट, असा बॅड कसा होऊ शकतोस, तू तर नाही होऊ शकत, बिकॉज यू आर माय फ्रेंड, असं त्या कवीला या ठिकाणी वाटतंय. आय वंडर दॅन दाऊ डू और डोस्ट, डोस्ट मीन्स डू. आय वंडर म्हणजे मला आश्चर्य वाटतंय, दॅन पेक्षा दाऊ डोस्ट म्हणजे तू जे करतोय, म्हणजे कवी जे म्हणतोय ते असं की परमेश्वरा तू माझ्या विरोधात जे जे करतो आहे, म्हणजे द गॉड इज डुईंग एव्हरीथिंग अगेन्स्ट दिस पोएट. आणि ह्या सगळ्या गोष्टी पाहून कवीला फार मोठं आश्चर्य या ठिकाणी होतंय. म्हणजे द पोएट इज सरप्राइज्ड और द पोएट इज गोइंग इन टू द सरप्राइज. द पोएट इज मेकिंग सरप्राइज. मला आश्चर्य होतंय परमेश्वरा की तुझ्या पुढ्यात, तुझ्या जवळ, तुझ्या चरणाशी असलेल्या लोकांची प्रगती का नाही, आणि जे तुझ्या चरणाशी नाही त्यांची प्रगती का आहे. म्हणजे व्हाय आर नॉट द डिव्होटीज going into the prosperity, and why are the people who are against you, they are not pronouncing your name. अशी लोक, such people why are developing, ते का प्रगती करत आहे. हा एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी कवीने मांडलेला आहे. डिफीट, सगळा पराजय कवीच्या माथी आलेला आहे. म्हणजे द डिफीट इज इन फ्रंट ऑफ द पोएट. Defeat. Thought me means against me. Thought means oppose. म्हणजे कवीच्या विरोधात सगळं चाललंय वातावरण. All the situation, all the people, all the nature has gone against this poet. Everything is against this poem. And that's why this poet is making this complaint to his God. Because God is the final authority, God is the final father, and the poet cannot complain to the man, because man hates man. Man is not the friend of man. That is the problem, and therefore the poet is requesting this God to develop his own life. Oh means what? अरे देवा, मला तर आश्चर्य होत आहे. आय एम व्हेरी सरप्राइज्ड, आय एम गेटिंग व्हेरी सरप्राइज्ड. आणि म्हणून द स्लॉट्स अँड थ्रॉल्स, द स्लॉट्स अँड थ्रॉल्स म्हणजे स्टुपिड लोक आणि ड्रंकार्ड्स, दारुडे लोक यांची प्रगती दिसते. आता जे स्टुपिड आहे त्यांच्यापासून समाजाला काय मिळणार आहे? व्हॉट विल द स्टुपिड पीपल गिव्ह टू द सोसायटी? नंतर त्या ठिकाणी दारुडे लोक आहेत, या दारुड्या लोकांपासून समाजाला काय मिळणार आहे? म्हणजे व्हॉट विल दिस ड्रंकार्ड्स गिव्ह टू द सोसायटी? म्हणजे दारुडे ह्या समाजाला काही देऊ शकत नाही. या समाजाला हे जे स्टुपिड आहेत, हे मूर्ख लोक आहेत, हे काही देऊ शकत नाही. परंतु अशा मूर्ख लोकांचा, अशा स्टुपिड लोकांचा, अशा दारुड्या लोकांचा खूप विकास चालू आहे आणि माझा विकास नाही. म्हणजे देयर इज नो डेव्हलपमेंट ऑफ द पोएट, and there is the development of the stupid and drunkard people, and that's why the poet has become very surprised. The poet has gone against this God. This is the complaint of the poet against this God. The slots and thralls of lust. Lust means what? Bad passions. These people are doing bad passions. These people are doing corruption. These people are going always with the ways of wrongness. अशा लोकांचा विकास जास्त होतोय. ते लस्टी आहेत. Those people are very lusty. ते खूप असे पॅशनेट आहे, ते खूप थस्टी आहे फॉर बॅड वर्क. आणि अशा लोकांचा तू विकास का करतोय? दॅट इज द क्वेश्चन इन फ्रंट ऑफ द पोएट. आणि म्हणून या ठिकाणी डू इन स्पेअर अवर्स मोर, म्हणजे डू इन स्पेअर अवर्स म्हणजे फावल्या वेळांमध्ये ते लोक खूप प्रगती करताय.
आणि मी फावल्या वेळामध्ये जेव्हा प्रगती करतोय तेव्हा माझी प्रगती कमी होते आहे. म्हणजे द प्रोग्रेस ऑफ द पोएट इन द स्पेअर टाइम इज व्हेरी लेस and the progress of these sinners is too much in the spare time. That is the difference between the progress of the poet and the progress of these people. That is the question. And so he says, do in spare hours more thrive म्हणजे जास्तीत जास्त प्रयत्न कवी करतोय पण तरी त्याचा विकास नाहीये. पण ते लोक फारच कमी प्रयत्न करतायत आणि त्यांना भरघोस मिळत आहे, मोठ्या प्रमाणावर मिळत आहे. म्हणजे दोज पीपल म्हणजे पापी लोक, दोज सिनर्स आर गेटिंग मोर अँड मोर इन द प्राइज ऑफ अ लिटिल बिट लेबर. आणि कवी खूप असा प्रयत्न करतोय पण कवीला यश प्राप्त होत नाही, प्रगती प्राप्त होत नाही आहे. म्हणून कवी आश्चर्यचकित झालाय. द पोएट हॅज बिकम व्हेरी सरप्राइज. आणि म्हणून तो म्हणतोय मोर थ्राईव्ह दॅन आय दॅट स्पेंड. म्हणजे कवी जे स्पेंड करतोय परमेश्वराच्या चरणाशी, येशू ख्रिस्ताच्या चरणाशी, म्हणजे येशू ख्रिस्ताच्या चरणाशी ऍट द फूट ऑफ जीसस ख्राइस्ट ही इज डुईंग हिज वर्शिप. परंतु रात्रंदिवस, डे अँड नाईट ही इज वर्किंग फॉर गॉड. ही इज डुईंग द ग्रेट रिलिजियस वर्क ऑफ गॉड. पण रात्रंदिवस एवढं करूनही प्रगती नाही आणि कोणीही तुझं करत नाही आहे, म्हणजे देवाचं करत नाही आहे, येशू ख्रिस्ताचं कोणी करत नाही आहे. म्हणजे सिनर्स आर नॉट डुईंग द वर्शिप ऑफ दिस ख्राइस्ट बट स्टील दिस पीपल आर डेव्हलपिंग. हा एक महत्वाचा एक क्वेश्चन कवीच्या मनामध्ये आहे. त्यांना तो फार त्रास देतोय. That question is troubling him, and that's why he is requesting this God to develop himself or to develop the poet. That is the question. So remember, when we will come here, sir, कवी पुन्हा त्या देवाला म्हणतोय, अहो महाशय, लाईफ अपॉन दाय कॉज. लाईफ म्हणजे जीवन, अपॉन म्हणजे वर, दाय म्हणजे तुमच्या, युअर, आणि कॉज म्हणजे तत्व. तुमच्या तत्वावर जीवन आहे. म्हणजे तुमचं तत्व म्हणजे लाईफ आहे. म्हणजे लाईफ इज युअर प्रिन्सिपल. म्हणजे तुम्ही आम्हाला लाईफ दिलं आणि तुम्ही आम्हाला जन्माला घातलं आणि एक तत्व लावून दिलं. म्हणजे धिस वर्ल्ड इज गोइंग ऑन ऍज पर युअर कॉज. युअर कॉज मीन्स दिस लाईफ. This man has come upon the earth to complete your cause. आणि मी तर तुमचं कॉज कंप्लीट करतोय, मी तर तुमच्या चरणाशी थांबून सगळं पद्धतशीर करतोय. मग मला असे दिवस का? सी, बघा, बँक्स अँड ब्रेक्स म्हणजे नेचर ब्युटी. बँक्स अँड ब्रेक्स म्हणजे काय? नेचर ब्युटी. कवी देवाला म्हणतोय की तुम्ही जरा निसर्ग सौंदर्य पहा. निसर्ग सौंदर्य फुललेलं आहे, निसर्ग सौंदर्याचा विकास झालेला आहे, पण माझा विकास नाही. म्हणजे द नेचर ब्युटी इज फ्लरिश्ड बट देयर इज नो फ्लरिशमेंट इन माय लाईफ. व्हाय दिस इज हॅपनिंग? दॅट इज द क्वेश्चन टू दिस पोएट. नाऊ आता लिव्ड हाऊ थिक. लिव्ड म्हणजे सुटलेला आहे सगळी परिस्थिती. हाऊ थिक म्हणजे जबरदस्त, थिक म्हणजे जोरदार परिस्थिती आहे. म्हणजे निसर्ग हा जोरदार आहे, झाडं जोरदार आहे, पक्षी जोरदार आहे, नद्या जोरदार वाहत आहेत. एव्हरीथिंग इज टू मच progressive, but the poet is not progressive, and that is the question in the mind of the poet. So the poet says, why are you doing this? Oh God, why are you not progressing me? Why are you progressing these sinners? That is the main point of the poet. And lest they are again, these people are lest, means these people are united with each other, means there is the great unity of these people. They have been united with each other, and with unity they are doing the corruption, with unity they are doing the sins. And the poet is always day and night with the God, but there is no development, there is no progress of this poet, and that is the great question in the mind of the poet. And so the poet is doing the complaint. Lest they are again with fretty chervil. Chervil means irritating. Chervil means irritating. Fretty
चर्विल मीन्स इरिटेटिंग मीन्स द म्हणजे चिडचिड, कवीची सारखी चिडचिड होते, पण या चिडचिडकडे परमेश्वरा तुम्ही लक्ष देत नाहीये. मीन्स द गॉड इज नॉट गिव्हिंग अटेन्शन टू द इरिटेटिंग सिच्युएशन, द फ्रेटी चर्विल ऑफ द पोएट. म्हणून कवी त्या देवाला म्हणतोय, लुक, बघा जरा माझ्याकडे, लुक ॲट मी, प्रोग्रेस मी, डेव्हलप मी, अँड फ्रेश विंड. बघा हा फ्रेश विंड, वारा सुद्धा फ्रेशली वाहतोय. द विंड इज ऑल्सो ब्लोइंग व्हेरी फ्रेशली, बट देर इज द फ्रेशनेस इन द माइंड ऑफ द पोएट, देर इज द फ्रेशनेस इन द लाईफ ऑफ द पोएट. द पोएट इज व्हेरी टायर्ड ऑफ दिस सिच्युएशन. म्हणजे ह्या लोकांचा हा सगळा विकास पाहून, ह्या करप्टेड, ह्या भ्रष्टाचारी लोकांचा हा सगळा विकास पाहून कवी घाबरून गेलेला आहे. कवीला खूप वाईट वाटतंय की देवा तू वाईट लोकांकडून फार आहे. आणि म्हणून फ्रेश विंड शेक्स देम. आणि ह्या सगळ्या निसर्गाला, ह्या सगळ्या लोकांना हा निसर्गाचा वारा मस्त आनंद देतोय. This wind is giving the happiness to these people, to this nature beauty, but this wind is not doing anything for this poet. That is the question in the mind of the poet. And that's why this poet has gone against this particular God. That is the point. Birds build, म्हणजे पक्षी बांधकाम करतायत, म्हणजे पक्ष्यांचे घर बांधले जात आहेत, पक्ष्यांची उत्पत्ती होते आहे. म्हणजे देर इज द प्रोग्रेस ऑफ द बर्ड्स, बट नॉट आय बिल्ड. पण कवी काही बांधत नाहीये, बट नॉट आय बिल्ड म्हणजे कवी बांधत नाहीये. म्हणजे देर इज नो प्रोग्रेस ऑफ द पोएट. नो, काहीच नाही हो, काहीच नाही. माझी प्रगती शून्य आहे. म्हणजे द डेव्हलपमेंट ऑफ द पोएट इज झिरो, नथिंग बट स्ट्रेन, ओनली स्ट्रेन, फक्त स्ट्रेन, ताण, टेन्शन हे कवीच्या पदरी आलेलं आहे. द टेन्शन हॅज कम टू द पोएट. आणि म्हणून कवी स्वतःला म्हणतोय टाइम्स युनक. कवी हा वेळेचा एक नपुसक झालेला आहे, की एक अउत्पादित तो प्राणी झालेला आहे. म्हणजे द पोएट हॅज बिकम द युनक ऑफ द टाइम. इट मीन्स दॅट द पोएट हॅज बिकम अनप्रोडक्टिव्ह लँड, ॲज इफ. म्हणजे कवीपासून कोणत्याही प्रकारची उत्पत्ती होत नाहीये, पापी लोकांकडून उत्पत्ती होते. सगळ्या जगामध्ये पाप पसरतंय. दे आर स्प्रेडिंग द सीन इन द वर्ल्ड. आणि कवीपासून कोणत्याही प्रकारची प्रगती नाही आहे. म्हणून टाइम्स युनक कवी स्वतःला म्हणतोय, वेळेचा नपुसक स्वतःला म्हणून घेतोय. अँड नॉट ब्रीड, आणि काहीही माझ्याकडून ब्रीड होत नाहीये, म्हणजे माझ्याकडून काही उत्पादन होत नाहीये. म्हणजे द पोएट इज नॉट गिव्हिंग एनी बर्थ टू एनी गुडनेस. वन वर्क, एकही काम त्याच्याकडून होत नाहीये. म्हणजे कवी हा एकही सुंदर कविता निर्माण करू शकत नाहीये. त्याची एकही अशी कविता निर्माण होत नाहीये की तो जगाला चांगलं मार्गदर्शन त्या कवितेच्या माध्यमातून करेल. म्हणजे ही शुड राईट द मास्टरपीस, अँड थ्रू दॅट मास्टरपीस he will guide the society. That masterpiece is not coming to him, and that's why his talent, his creativity has fallen down, and that's why this is the problem of the poet. आणि म्हणून कवी म्हणतो वन वर्क दॅट मेक्स, की तो काहीतरी लोकांना जागं करू शकेल, लोकांना उठवू शकेल, ह्या पापी लोकांना तो चांगला मार्ग दाखवू शकेल आणि ह्या जगाला चांगलं सुधारू शकेल. असं कोणतीही कविता तो लिहू शकत नाहीये. मीन्स द पोएट इज नॉट रायटिंग सच अ पोएम बाय विच he will wake up this society. That is the important point. Mine, oh thou Lord of life. Oh, अरे thou, you Lord, परमेश्वरा ऑफ लाईफ. तू जीवनाचा परमेश्वर आहे आणि तू माझा आहे. माइन म्हणजे माझा आहेस. सेंड माय रूट्स रेन. आणि म्हणून शेवटी फायनली अगदी ऍट द एंड ऑफ द पोएम कवी म्हणतो सेंड माय रूट्स रेन, म्हणजे माझा रूट जो आहे, माझा पाया जो आहे, तो पायाच खिळखिळा झाला आहे. अशा पायाचा जो पाऊस आहे, रूट्स रेन म्हणजे माझ्या पायाचा जो पाऊस आहे तो माझ्याकडे पाठव. म्हणजे मी पायापासून तर माझ्या डोक्यापर्यंत प्रगत होईल
आणि उत्तम प्रकारचे एक मास्टरपीस ह्या समाजासाठी निर्माण करू शकेल आणि या समाजाला मार्गदर्शन करू शकेल. मीन्स द पोएट इज demanding the roots reign, means the reign of the roots by which he will develop a beautiful masterpiece of his poem, and he will improve society with the lines of his poem. That is the important point. And so remember here today we saw the poem "Thou Art Indeed Just Lord" by G.M. Hopkins. Remember here G.M. Hopkins is the representative of man. G.M. Hopkins हा माणसाचा या ठिकाणी प्रतिनिधी आहे. माणूस कविता लिहू शकत नाही. अ कॉमन मॅन कॅनॉट राईट अ पोएम. सर्वसाधारण माणूस, जनरल मॅन, हा कविता लिहू शकत नाही. म्हणून माणसाचं एक प्रतिनिधित्व म्हणून ॲज अ रिप्रेझेंटेशन ऑफ द कॉमन जनरल मॅन, दिस पोएट हॅज रिटन दिस ब्युटिफुल पोएम. आपल्याला असं वाटतंय की कवी देवाच्या अगेन्स्ट गेलेला आहे, पण कवी देवाच्या अगेन्स्ट गेलेला नाही आहे. द पोएट हॅज नॉट गॉन अगेन्स्ट द गॉड, बिकॉज फायनली माणूस हा ईश्वराच्या अगेन्स्ट जाऊ शकत नाही. मॅन कॅनॉट गो अगेन्स्ट गॉड. तसा कवी हा देवाच्या विरोधात जाऊ शकत नाही. अशी ही परिस्थिती असल्यामुळे कवी हा देवाच्या विरोधात जाऊ शकत नाही. म्हणून देवाने पुन्हा शरण तो म्हणजे कवी हा देवाच्या विरोधात जाऊ शकत नाही. लक्षात घ्या, कवी हा देवाच्या विरोधात जाऊ शकत नाही आणि म्हणून तो पुन्हा देवाच्या चरणी आलेला आहे. काही चूक झालं असेल तर सॉरी फॉर दॅट, पण तो देवाच्या चरणी पुन्हा आलेला आहे आणि देवाच्या चरणी येऊन तो देवाला नतमस्तक झालेला आहे. म्हणजे ही हॅज कम इन फ्रंट ऑफ द गॉड, ही हॅज टच्ड द फीट ऑफ गॉड. आणि देवाला त्याने शेवटी विनंती केली आहे की बाबा रे, तूच माझी प्रगती करू शकतो आणि तूच मला टॉपला नेऊ शकतो. यू कॅन टेक मी टू द टॉप, यू कॅन प्रोग्रेस मी, तू माझी प्रगती करू शकतो असं विनंती केली आहे, कारण मला या जगाला दुरुस्त करायचं आहे. तर बघा, आज एक उत्तम व्हिडिओ मी आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. जास्तीत जास्त हा व्हिडिओ माझा शेअर करायचा आहे आणि मला जास्तीत जास्त वॉच टाइम वाढेल यासाठी माझी व्हिडिओज हे आपण शेअर करावे ही विनंती. थँक्यू व्हेरी मच.